नमस्कार मित्रांनो. तर विसरू नको तू मला या मालिकेच्या 29 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की वैदेही आपल्या रूममध्ये येते आणि सूर्याचा विचार करत असते. वैदेहीची आत्या तिथे येते. आत्या म्हणते, वैदू, मी तुला गोल गोल फिरून प्रश्न नाही विचारणार. मी तुला स्पष्टपणे विचारते, ज्याने तुझी मदत केली तो कोण आहे आणि का मदत केली? तुझं त्याच्यासोबत नातं काय आहे? वैदेहीला हाच प्रश्न पडलेला असतो. वैदेही या सगळ्याचा विचार करायला लागते. वैदेही थोड्या वेळाने सूर्याला फोन लावते. इथे सूर्या फोन तो कट करतो आणि मनात म्हणतो, नाही, मला फक्त उत्तर ऐकायचे, बाकीच्या काही गप्पा नकोय. सूर्या वैदेहीच्या फोनची आणि वैदेहीच्या उत्तराची वाट बघत असतो. तर दुसऱ्या दिवशी वच्छी वैदेहीला फोन लावते आणि ती विचारते, कोण आहेस ग तू? काय लायकी आहे तुझी? या वच्छी तांडेलच्या मुलावर नजर वर करून बघायची हिंमत कशी झाली? वैदेही खूप घाबरते. तिला समजतं की या वच्छीने आपला नंबर मिळवला आहे, पण नेमका कुठून मिळवला आहे हे तिला कळत नाही. आता ज्या वेळेस वच्छी वैदेही समोरासमोर येतील त्यावेळेस नेमकं काय होईल? सूर्या वैदेहीची बाजू कशी घेईल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की वैदेही आपल्या घरातल्यांना पेपर्स दाखवते. पेपर्स परत मिळाले, वैदेहीचे स्वप्न परत मिळालं म्हणून घरचे सगळे देवाचे आभार मानतात. वैदेहीसाठी तर सूर्याच देव असतो. तिला सारखी सूर्याची आठवण येते. वरद ते पेपर्स चेक करतो आणि तो विचारतो, हे काय? हे कसं काय परत मिळालं? वैदेही वरदला काहीच बोलत नाही. आत्या विचारते, तुला तुझे पेपर्स परत मिळाले, याचा अर्थ आता तू मुंबईला जाणार आहेस की नाही? वैदेही म्हणते, नाही, आता मी मुंबईला जाणार नाही. घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होतो आणि ते सगळे एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करतात. वरद म्हणतो, मला एक सांग, हे पेपर्स मिळाले तरी कसे तुला? वैदेहीला सारखा सूर्य आठवत असतो. वरद पुढे म्हणतो, हे झालं कसं गं? वामन शेठ साधा माणूस नाही आहे, जनावर आहे तो जनावर. म्हणजे तू तिथे गेलीस, पेपर्स मागितले आणि त्याने तुला दिले? नाही, हे असं साधं नाही आहे. काय झालं काय? खरं सांग, पेपर्स कसे मिळाले? वैदेहीला पुन्हा सूर्या दिसायला लागतो. वरद म्हणतो, वैदेही बोल, तू एकटी गेलीस का तिथे आणि त्याने पेपर्स दिले तुला? आणि तुला पेपर्स मिळवायला जायचंच होतं तर मला सांगायचं होतं, मी आलो असतो ना. का नाही घेऊन गेली मला? सांग, पेपर्स मिळाले कसे? वैदेही म्हणते, मी तुला का सांगू? कशासाठी सांगू? तू मला माझे पेपर्स मिळावे, माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न केलेस का? नाही ना, तू तर आशा सोडली होती. वैदेही बाबांना म्हणते, बाबा, मी एकटीने हे पेपर्स नाही मिळवले. ज्याने हे पेपर्स मिळवून देण्यासाठी मदत केली ना, त्याला माझ्या स्वप्नांची काळजी वाटते. बाबा खूप खुश होतात. वैदेही पुढे म्हणते, बाबा, तो कोण आहे ना हे मी वेळ आल्यावरच सांगेल, पण प्लीज तोपर्यंत मला समजून घ्या, मला थोडा वेळ द्या. बाबा हो म्हणतात. वैदेही वरदच्या हातातून पेपर्स घेते आणि वर जाते. तर इथे वच्छी सूर्याला सारखे प्रश्न विचारत असते. कोण आहे? कोणी तुला मारलं? कधी मारलं? किती वाजता मारलं? मला फक्त नाव सांग, मी त्याला सोडणार नाही. सूर्या म्हणतो, मला तुम्हाला काहीही सांगायचं नाही आणि जर तुमचा माझ्या संस्कारांवर विश्वास असेल ना, तर माझी लढाई मला लढू द्या. सूर्या वर जातो. वच्छी इथे खूप खुश होते. वच्छी म्हणते, बघितलं ना, माझ्या सूर्याच्या अंगामध्ये तांडेलांचं रक्त वाहते. काय म्हणाला तो? माझी लढाई मला लढू द्या. मला तर आता पूर्ण खात्री आहे, माझा सूर्या त्या देसायांचा नायनाट करून टाकेल. वच्छी खुश होते आणि सूर्यासाठी खायला वर घेऊन जाणार असते. तर इथे सूर्या वैदेही आपापल्या रूममध्ये आलेले असतात. वैदेही सूर्याचा विचार करत असते, सूर्याने असं का केलं आणि मला माझं स्वप्न परत मिळवून देऊन त्याला काय मिळालं या सगळ्याचा विचार करते. तर सूर्याला वाटतं की नाही, आता वैदेहीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच पाहिजे. तिचं आपल्यावर प्रेम आहे हे कळलंच पाहिजे. सूर्याला सारखा फोन लावावा असं वाटत असतो, पण तो कसाबसा स्वतःला अडवतो. इथे वैदेही सूर्याला फोन लावते. सूर्या फोन उचलतो. त्याला वाटत असतं की वैदेहीला प्रश्नाचं उत्तर मिळाले. वैदेही विचारते, सूर्या,
जखम कशी आहे? मी तुला काही पेन किलर्स लिहून देते, ते खा आणि आधी आंघोळ करून घे, सगळं स्वच्छ करून घे. सूर्या म्हणतो, गोल गोल फिरवून बोलू नका. मी माझं एक प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर द्या. मला फक्त विचारायचं आहे की आपण दोघं मित्र आहोत का त्यापुढे काही नातं आहे? वैदेही म्हणते, नाही कळते मला. सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडम, जर मी तुमच्या आयुष्यातून गायब झालो, नाहीसा झालो तर? वैदेही म्हणते, असं नको बोलू, मला त्रास होतोय. सूर्या म्हणतो, का त्रास होतोय? विचारा स्वतःच्या मनाला. वैदेही म्हणते, नाही, माझा गोंधळ उडाला आहे, मला नाही कळत आहे काहीच. सूर्या म्हणतो, हो का? पण डॉक्टर मॅडम, आता जोपर्यंत तुमचा गोंधळ मिटत नाही ना, तोपर्यंत माझ्याशी बोलू नका. मला फक्त उत्तर ऐकायचे. यापुढे माझ्याशी काहीही बोलायचं नाही, फक्त उत्तर. वैदेही बोलत असते आणि सूर्या फोन कट करून टाकतो. सूर्या वैदेहीचा नंबर आपल्या मोबाईलमधून डिलीट करतो. तेवढ्यात तिथे वच्ची येते. वच्ची म्हणते, कोण आहे ती मुलगी? सूर्या, आता खोटे बोलण्याच्या विचारामध्ये अडकू नकोस. मी दारात उभं राहून सगळं ऐकले, तरी मला आधीपासून संशय होता. आता सांग, कोण आहे ती, जिच्यासाठी तू एवढं रक्त सांडलं आहेस? सूर्या म्हणतो, आई, मी खाली सांगितले, मला तुला काहीही सांगायचं नाही आहे. वच्ची म्हणते, पण मी सगळं ऐकलं आहे आणि आता मला कळलंच पाहिजे. कुणासाठी तू एवढं रक्त सांडतोयस? कोण एवढी महत्त्वाची आहे जिच्यासाठी माझा मुलगा रक्त सांडणार? सूर्या, कळतंय का तुला? अरे, तिच्यासारख्या 100 मुली मी तुझ्यासमोर आणून उभी करीन. त्या फालतू मुलीसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकू नकोस. त्या फालतू मुलीसाठी जीव द्यायला मी तुला जन्माला घातलेलं नाही. सांग, कोण आहे ती? सूर्या म्हणतो, मला मगाशी सांगायचं ते सांगितले. इथून पुढे मी तुला काहीही सांगणार नाही, माझी इच्छा नाही. सूर्या बाजूला निघून जातो. वच्ची सूर्या गेल्याची खात्री करते आणि त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलमधला तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये घेते. वच्ची मनात म्हणते, घारीसारखी नजर असते सूर्या तुझ्यावर माझी. मी तुला आधीच सांगितलं होतं. आता बस झालं. तू किती लपवलंस ना, तरी लपणार नाही. माझ्या सूर्याचं जेवढं रक्त व्हायलं आहे ना, तेवढा त्या मुलीला हिशोब चुकता करावाच लागेल. आता त्या मुलीला तुझ्या आयुष्यातून मी नाहीसं करेल. ती मुलगी तुझ्या आयुष्यात नकोय. वच्ची विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.